शुभ सकाळ मित्रांनो। तर सकाळचे वाजले आहेत 7 आणि सकाळचा नजारा बघा काय येतो। रिमझिम रिमझिम ना बारीक बारीक पाऊस पडता आणि समोर तिकडे धुका बघा त्या डोंगरावर। वा, तर चला आपण आता इलाव इकडे खाली मळ्यात आहो दुर्वा काढूक। तर काल पण आपण इकडे इलाव, तर काल हरताळकी मित्रांनो दुर्वा लागणार होते, ते काल बघितलंच तुम्ही। आणि आज आपल्या गणपती बाप्पाच्या पूजनासाठी ना मित्रांनो दुर्वा लागणार आहेत। तर चला पटापट आता दुर्वा काढूया, कारण पाऊस पण मोठो येत। तर म्हणता मित्रांनो पाऊस येईलच। तर जाऊया पटापट आता घरी, आधी नंतर परत येऊया दुर्वा काढूक। मित्रांनो पावसान काय तसा येवाजला ना तर काय वेगळाच गणित त्याचा, कारण गेले ना कित्येक दिवस ना पाऊस पडता, तर त्याच्यामुळे काय माहीत आहे पूर्णपणे ना मूडची ना आय बहीण करून टाकला ना पूर्णपणे। तर काय माहीत आता हिला होता दुर्वा काढू, थोडीशी दुर्वा काढलं आहे आणि अजून काढूची आहे दुर्वा, पण ह्या पावसानं सगळं घोळ घातला ना। तर मंडळींना बऱ्यापैकी ना दुर्वा काढला आहे आणि भर पावसातच मित्रांनो काढला आहे। आणि आता पाऊस गेलो, काढून गेला मित्रांनो पाऊस गेलो। तर पाचनं तिकडनं पाऊस येता परत हा। तत्पूर्वी आपण कसे अजून आंघोळ करूच आहोत, तर त्याच्यामुळे काय बोललो पटापट ना दुर्वा काढून घरी जाऊया आणि केळीची पानं वगैरे पण हाणूची असतात, ती पण घेऊन येऊया। तर चला, तर मंडळींनो आपण ना दुर्वा काढून आता घरी जात होतो आहोत। तत्पूर्वी आपल्याला काय दिसला माहीत आहे, इकडे बघा वांगा इकडे एक हा, आणखी खैन्या खा असणार वाटता। तर या बा इकडे आहे का खाली आणि इकडे कारली। तर चला तर मंडळींनो गावचा माहोल, गावचा वातावरण एकदम भारी झाला असा। तर सगळ्यांकडे गाणी लागली आहेत गणपती बाप्पाची, ऐकताच तुम्ही। आणि पाऊस पण मित्रांनो घोळ घालता, तर गेले 2-3 दिवस पाऊसच असा। आणि आता आपण चाललो अंजनी काकूकडे तिकडे, तर केळीची पानं आपल्याला लागणार नैवेद्य, तर ते आपण घेऊन येऊया काढून। तर इकडे पण मांडव बघतास, तर दोडक्याचं मांडव असा इकडे। तर पाऊस पडल्यामुळं ना मित्रांनो सगळीकडे ना बुळबुळीत झाला असता, तर सावकाश चालवचं लागता। तर गावचा माहोल एक नंबर। तर पटापट ना केळीची पानं काढूया आपण। आणि आज कसं माहीत आहे वेळ भेटणार ना आपल्या गाजा, तर जसं व्लॉग आपण म्हणजे शूट करतो ना, तर बघू आपण तेवढ्या ह्याच्यातून आपण काय नाही काय कामं पण आहेत ती पण करूया। आणि केळी तिकडे, केळीचं घड बघा दाखवते तुमका झूम करून। तर चला पटापट ना केळीची पानं काढूया। तर मंडळींनो केळीची पानं तर काढला आणि आता जाऊया पटापट घरी, आंघोळ वगैरे करून मग गणपती बाप्पा आणूक जाऊया। तर चला, सुप्रभात मित्रांनो, नमस्कार। मी मयूर गाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मोरी या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये, थेट कोकणातल्या आपल्या गावाकडनं मित्रांनो। तर सर्वप्रथम तुमका ना अगोदर ब्लॉगच्या सुरुवातीक सांगतोय की काय माहीत आहे, ब्लॉग तर सुरुवात झालो मागाची, पण इंट्रो तुमका सांगतोय काय माहीत आहे। तर मित्रांनो गणेश चतुर्थी असा आज, तर आजपासून आपले गणपती बाप्पाचे सण चालू झाले सर। तर तुमकांना सर्वप्रथम ना अगोदर आपल्या कोकणी मोरी या मराठी यूट्यूब चॅनलकडनं मित्रांनो गणेश चतुर्थीच्या ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर आपल्या घाडी या परिवाराकडून मित्रांनो तुमकांना गणेश चतुर्थीच्या लाख लाख शुभेच्छा। तर आंघोळ वगैरे झाली, तर आपण सकाळी माहीत आहे आपण झोपलेले नाही, डेकोरेशन करीत होते, तर थोडीशी डोळ्यावर झोप येता, पण काय माहीत आहे आज पूर्णपणे आज छान धमाल असणारा। तर तुम्ही ब्लॉग मार्फत तुमका मी दाखवेनच। त्याचबरोबर मित्रांनो काय आणखी काय माहीत आहे,
आपण आता गणपती बाप्पा आणू चालला आपल्या सुतारांच्या इकडे. म्हणजे आपल्या इकडं ना मित्रांनो 5 मिनटं पण नाही, अवघ्या हाकेच्या अंतरावर मित्रांनो ती चित्रशाळा असा ही आपली गणेश चित्रशाळा. तर आपण तिकडे गणपती आणू चालला असावं. तर सकाळचं वातावरण तुम्ही बघितलं. सकाळी आपण सगळी थोडीशी धावपळच होती. केळीची पानं वगैरे त्यानंतर दुर्वा वगैरे सगळं आणला, आंघोळ वगैरे आता केली आणि आता आपण कपडे वगैरे रेडी होऊन आता आपण जाणार आहोत गणपती बाप्पा आणू. तर चला, ब्लॉगला सुरुवात तर झाली आहे आणि आता हे कंटिन्यू मित्रांनो आपल्या गावाकडे तुमका ब्लॉगना मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि थोडेसे अपलोड होक ना थोडंसं टाईम जाईल, कारण गावाकडे ना नेटवर्कचा इश्यूज असता. त्याच्यामुळे एखादं ब्लॉग वगैरे ना तर मागे पुढे होऊ शकता. तर त्याचबरोबर कसं आता आपण डेकोरेशन वगैरे केला, तो ब्लॉग वगैरे मागे पुढे होऊ शकता. तर तुम्ही थोडंसं समजून घ्यावा. पण ब्लॉग आपण हे छान असे आपल्या गावाकडले बनवणार असावं. तर चला आता हनुमानदादा येता. तर हनुमानदादा येल्यानंतर मग आपण जाऊया गणपती बाप्पा आणू. मंडळींनो, आपण आता देवघरात येला आणि देवघरात इकडे ना गणपती बाप्पाच्या आसनावर जा काय काय लागत ना, तर इकडे त्याची तयारी इकडे चालू असा. तर बघताच केळी वगैरे आहेत, त्याच्यानंतर तर फुला वगैरे तुमका दिसत असतात. तर म्हणजे कशी तयारी असा ही सगळी. आणि आपण पण मित्रांनो रेडी झाला असा. तर चला, त्रिशा पण रेडी झाली आहे. आणि इकडे छान असा आपला गणपती बाप्पाचा जिथे आसनावर बसणार आहात ना, ते आपण जो डेकोरेशन केलेला आहे भाग, म्हणजे आरस म्हणतात काय काय ठिकाणी. आणि त्रिशान बघा छानपैकी ना कपडे घातला ना. त्रिशा दाखव बघूया तयारी कशी गेली, दाखव. अशी उभी राशी. तर गौरी काकीन तिच्या ना मित्रांनो ड्रेस घेतला ते का गणपतीच्या पहिल्या दिवशी घालू. हा, ते गणपती बाप्पाला द्यायचं बाळा, तुला कायचं नाही. हा हा, तर जा पटापट तयारी कर, जायचं आपल्याला. तर गणपती बाप्पाच्या आसनावर इकडे आईन काय माहिती आहे, इकडे पेपर ठेवला ना, त्याचबरोबर इकडे छोटीशी चादर आणि हे तांदूळ. तर गणपती बाप्पा ज्या पाटावर बसतात ना त्याच्या हे खाली हे तांदूळ असतात. आणि काय माहिती आहे, असं म्हणतात की आता जे तांदूळ ज्या मापान घेतलात ना, आणि जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन होईल ना त्या दिवशी ते तांदूळ मोजलात ना, तर थोडेसे ते बोललं तर तांदूळ ना जास्त होतात. तर असा पूर्वी जुनी माणसं मित्रांनो सांगतात आपल्या. तर मित्रांनो चला, दादा तर आपल्याबरोबर आता इलो इकडे बघतात. आणि आता आपण गणपती बाप्पा आणूक चालला. तर दादा, त्याच्यानंतर गौरवा, तन्मया, त्याच्यानंतर नाना, जयू, त्रिशा, तर सगळी असत. तर चला, पावसाच्या अगोदर ना मित्रांनो जाऊन येऊया, कारण पाऊस नाही सतत चालू झालेलो आहे. तर चला. तर दसऱ्यादांनी गणपती आणला नाही. तर चला चौकारी लाव आपण आता. चल बाबू आहे, जर ढोलान जा अबो ना, बरोबर ना. तर तशी गर्दी नाही, कारण काय माहिती आहे पावसामुळे ना बऱ्याचशा मंडळींनी लोकांनी ना गणपती ना कलश घेऊन गेले. किती वाजता पोहोचला रे? 2 वाजता. तर चला मोरया. तर इकडे गणपती घेऊन येतात. काय म्हणतं निलाच गणपती होय. तर आपण आता ना मित्रांनो गणपती गणेश चित्रशाळेत आपण इला असा. गणपती बाप्पा, ए बाळू, बाळू होय, बाळू होय, जयंनी काय या गणपती बाप्पा. हा, तर मित्रांनो बरेचसे गणपती मित्रांनो गेले असत. आणि काय रे
तर इकडे बघतास पेस, तर या साईड का बघतात छान छान गणपती मित्रांनो इकडे तुमका दिसतात. तर आणि त्याचबरोबर इकडे लहान लहान पण इकडे मूर्ती तुमका दिसतात. आणि त्याचबरोबर इकडे पण बघतास तर बरेचसे मित्रांनो गणपतींना कॉल परत पावसामुळे गेले असत. आणि हा ना बरोबर ना, अरे तर आपले गावचे मंडळी बरेचसे भेटतात आता इकडे. तर मूर्ती बघा किती छान अशी बैठक असणारी गणपती बाप्पाची. तर चला आता आपण पटापट आपण ना गणपती तर इकडे मोठे मोठे गणपती इकडे मित्रांनो बघतात. तर इकडे डायमंड वर्क केलेलं गणपती आहे इकडे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर चला मित्रांनो फायनली आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असा. तर चला आणि पाऊस पण बघा. गणपती बाप्पा मोरया. त्रिशू गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदीर मामा की सावकासा मोरया. फायनली आपल्या गणपती बाप्पाचं ना आपल्या घरी आगमन झालेलं असा. आणि पावसांना पूर्णपणे कसा माहित आहे, तर पावसामुळे मित्रांनो आपण कागद घातला होता. अंतर नाही म्हणता तर 5 मिनिटाचाच होता, पण काय माहित आहे कागद असलेलं आपलं बरं. तर इकडे मित्रांनो बघतास तर आहे ना औषण करता गणपती बाप्पाचा आगमन झाल्यामुळे. आणि त्याचबरोबर आपण इकडे गौरी नवराबाई आपली नवीन नवराबाई पाणीवत गौरी त्यांनी होत गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. तर छान असा ना मित्रांनो आपला गणपती बाप्पाचा आपल्या घरी आगमन झालेला. आणि आता सगळी पूजा वगैरे नंतर आपण तुमका दाखवणार आजच्या ब्लॉगमध्ये. तर दादा बस आहे. तर मित्रांनो फायनली गणपती बाप्पाचं आपल्या घरी आगमन झालेला. आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघताच किती छान अशी देखणी आहे. तर छान वाटतं असा. जेवणाची तयारी चालू आहे. तर गौरी आज काय काय जेवणात अगो मग तरी पण काय काय जेवणात. हां हां मिरची काय तळलेली. हां पालेभाजी कसली हा. आणि आज गणपती बाप्पाचा खास करून मोदक आणि नेवरी असणार ना. तर इकडे तयारी मित्रांनो चालू आहे. तर मित्रांनो गणपती बाप्पाच्या छान पद्धतीनं आगमन झाला होता. तर आता कसं माहिती आहे आपल्याकडे धोतर वगैरे नेसवलं जातं ते का. आणि त्याच्यानंतर डायमंड वगैरे बघ थोडं का आपण करू, कारण कसं माहिती आहे थोडंसं वेळ झाला आणि पावसानं सगळी घोळ घातला. तर त्याच्यामुळे काय आलं माहिती आहे का आलं त्रिशा परत गेली तिकडे गणपती बाप्पाच्या शाळेत तिकडे. परत गेली का आलं ग नाना पाटील नाही गौरव घेऊन येलो. तर चला आता पूजेची तयारी वगैरे आता चालू होईल थोड्या वेळाने म्हणजे आपण पूजा करणार आहोत. तर इकडे मित्रांनो बघतात जयूना इकडे
धोतर आणि फेटो इकडे न्यायचा होता, तर धोतर फेटो नेसो तोपर्यंत आपण ना गणपती बाप्पासाठी ना आपल्या झेंडूचो ना हार बनवूया. तसंच ही झेंडूची फुलं आणि आंब्याची ही पानं. तर चला पटापट आपण हार बनवून घेऊया. तर मित्रांनो आपण हार वगैरे बनवला आणि आता परत दिला किचनमध्ये इकडे. आणि किचनमध्ये इकडे बघता त्रिशानं आमचा मोदक करता. तुला येतात बाळा तशा? येतात मोदक येतात? हां पटापट कर चल. काय माहीत आहे मित्रांनो, ह्या गोंड्यांचे ना हार आपण आता बनवून झाला. तर काय माहीत आहे, हार आता आपण विकत गेला नाही, ह्या सीझन का तर डबल चार्ज असतात. तर ह्यो हार बघू गेलास ना तर कमसे कम 100 रुपये असणार. तर आपल्या कसे ना 2 हार बनवूचे होते. तर एक वरच्या आमच्या जुन्या घरात आणि एक आपल्या गणपती काय, आणि एवढे अजून उरले असतात. तर ह्याचं अजून नाही म्हटलं तरी ना एक आणि थोडेसे उरतील गोंडे. तर ठेवूया आपण ते आता पूजेत. मित्रांनो इकडे बघतास तर हळदीच्या पानातले इकडे ना नेवरे आणि इकडे हे उकडीचे मोदक तर झाले. तर लाज होते नाही. तर चला पटापट आता पूजा वगैरे करून घेऊया. त्याच्यानंतर आरती नैवेद्य वगैरे करून आता मित्रांनो घेऊया. तर मंडळींनो ना पूर्णपणे ऑल सेटअप झालेला. गणपती बाप्पांना आपले आसनावर विराजमान झालेले असतात. आणि इकडे फळा वगैरे काजू मोदकाचा इकडे पॅकेट बघतात. त्याच्यानंतर ओटी वगैरे पाठीमागे ठेवलेली असा समई. त्याचबरोबर हळद कुंकाचा इकडे भांडा, श्रीफळ, विडा काढलेला, अगरबत्तीचा इकडे आपण आता अगरबत्ती लावला असा. आणि इकडे छोटी इकडे आपली दिवाबत्ती, फळात इकडे आणि सगळं ऑल सेटअप झालेला. इकडे मोदक बघतास आणि ह्या साईड का प्रसादी, जे कोण पाय बडकू येतील ना तर त्यांच्यासाठी. तर चला पटापट आता आपण ना पूजा करून घेऊया. त्याच्यानंतर मग आरती वगैरे होईल आणि नंतर मग नैवेद्य. आज लयच उशीर झालेलो असा. तर चला. आणि डेकोरेशन कसा झाला तर मित्रांनो प्लीज कमेंट करून सांगा. एक छान असा संदेश तुमच्यापर्यंत मी या ब्लॉगमार्फत तुमका मी पोचवतो आहे तुमच्यासोबत. तर चला पटापटनं आपण आता पूजा करून घेऊया. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळींनो छान पद्धतीने आता पूजा झाली असा. आणि आता काय माहीत आहे गारांना त्याच्याबरोबर आरती वगैरे होईल. त्याच्यानंतर मग नैवेद्य आपण दाखवून नंतर मग आपण नैवेद्य खाऊ बसू. तर तात्पुरती पाया वगैरे पडून घेत होती आपली घरची मंडळी. आणि आपण काय माहीत आहे ह्याच्यानंतर मग आरती करून घेऊया. नंतर मग गारांना वगैरे नंतर मग नैवेद्य. तर इकडे बघतास मिवनी बाई, त्याच्यानंतर इकडे अश्विनी वहिनीने या. आणि आता आपण चाललो आहोत घरी वरतीच आमच्या जुन्या घरात. तिकडे गणपती बाप्पा असा बसलेलो विराजमान झालेलो. तर बोललो पाया वगैरे पडून येऊया आम्ही. तिसरी मंडळी खाई गेली, अश्विनी खाई गेली. हा तर चला पटापट ना जाऊन या कारण उशीर झालो. नैवेद्य वगैरे पण दाखवतो असा. बोलो नैवेद्य आई वगैरे काढतो तोपर्यंत आपण बोलो पाया वगैरे पडून येऊया पटापट. तर आपण आता ना आपल्या जुन्या घरात दिला. हे तर गणपती बाप्पाच्या ना पाया पडूया. तर गणपती बाप्पाची छान अशी सुरेख मूर्ती बघता तुम्ही आमच्या जुन्या घरची.
इकडे आमच्या ना जुन्या घराच्या इकडे लावत आहे आणि इकडे मोठ्या आहे ना आमच्या इकडे पण भेंड्याची इकडे धाका लावला नसत आणि भेंडे झाले आहेत काढूक. तर मंडळींनो आम्ही आता इलाव काय माहिता आमच्या आनंदी आजीकडे. इकडे ये जरा उजेड्यात ये जरा. तर बरा नाही आहे का. तर इकडे गणपती बाप्पा बघतास एक नंबर असा. तर मित्रांनो आपण ना वरती आपल्या जुन्या घरात जाऊन पाया पडून येलो गणपती बाप्पाच्या. आणि इकडे आहे ना नैवेद्य काढतात. तर 21 मोदकाचं नैवेद्य आज मित्रांनो आपण दाखवणार असा. आणि आपल्या आजच्या नैवेद्याच्या ताटात काय काय असणार तर आपण तुमका मी दाखवीन जेवताना बसल्यावर. नाना जेवलं हां. तर चला पटापट ना आहे नैवेद्य काढता तोपर्यंत आपण ना परत हातपाय धुवून येऊया आणि नैवेद्य दाखवून घेऊया. तर मित्रांनो या साईड का बघतास इकडे ना आपण 21 मोदक त्याचबरोबर नेवरी एक असतात आणि इकडे गोडाधोडाचं जेवण नैवेद्य आपण काढला आणि इकडे उंदीर मांबाचं नैवेद्य. तर चला पटापट आपण ना गणपती बाप्पाचं ना नैवेद्य दाखवून घेऊया. तर मंडळींनो आपण ना आता देवघरात दिला आणि देवघरात पण ना नैवेद्य दाखवला. तर ही आपली परंपरा आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळे काय माहीत आहे दर सणाक आपल्याकडे ना हे नैवेद्य काढले जातात घरातले आपले म्हणजे देवघरातले प्लस ज्या काय सण असतात त्या दिवशी त्यांचे. तर देवदेवतांचे ना आपल्याकडे हे नैवेद्य काढूची ना पूर प्राचीपासून ना मित्रांनो ही परंपरा चालत दिलेली असा. हा आणि हे काय खाते तू आता. हा साखर खायचा वेळ आहे. चला आता नैवेद्य खा नैवेद्य खा चल. तर मित्रांनो आता आपण नैवेद्य खाऊक बसला आपल्या गणपती बाप्पाच्या आजच्या गणेश चतुर्थीचा आज पहिलो दिवस असा. आणि आपल्या या नैवेद्याच्या ताटात तुम्ही बघताच काय काय आहे आता. तर डाळ भात त्याच्यानंतर इकडे शेगलाची भाजी छोलेची भाजी मित्रांनो असा चना मसाला. त्याचबरोबर इकडे पापड इकडे मिरची फ्राय केलेली आपली म्हणजे भरलेली. त्याचबरोबर इकडे मोदक. तर असा एकंदरीत आजचा ह्या सात्विक जेवण असा. आणि बाजूवाल्यांनी आपल्याला इकडे ना वाल बिरड्याची भाजी पण दिलेली असा. आणि पूर्वान दही दिला ना त्या तिकडे. तर गावीला की मित्रांनो असं काय ना काय बराचसा खाऊ भेटता. आणि पण मित्रांनो इकडे ना जेव सुरुवात केला ना तर इकडे आहे बघतास जेव केव्हा म्हणून सांग त्यांना. इकडे त्रिशा हां. तर गौरी आहे इकडे नवीन नवरी बाई जयू असा. आणि त्याचबरोबर इकडे पल्लू हा. तर चला पटापटनात आपण नैवेद्य खाऊया. आणि भूक तर मित्रांनो जाम लागली या. तर मित्रांनो बाजूंची गणपती बाप्पाची पूजा पण झाली संध्याकाळची. आणि आपण आताशे उठला. तर दुपारी काय माहीत आहे नैवेद्य खाऊन जो काय ना मित्रांनो झोपून गेले ना तर थेट आता उठलं आहे. तर 2-3 दिवसाचा जागरण होता. आणि आता बघतास म्हणजे काय माहिती जास्त वाजले नाही आहेत पण ह्या पावसामुळे ना मित्रांनो पूर्णपणे ना काळोख झालो हा. आणि इकडे पण बघतास कारण पावसाच एवढं लागतं ना तर त्याच्यामुळे ना कंटाळा केला ना आज दिवसभर. कारण चिरचिर एवढी आहे ना पावसाची असं मोठं पण लागत नाही पण जी काय चिरचिर करून ठेवलं ना आजच्या दिवसात त्याच्यामुळे बाहेर जावंसं वाटत नाही. कारण दुपारी जो काय पाऊस लागत होतो ना चिरचिर करत त्याच्यामुळे आपण काय झोपला होता. आणि आता पण बघा हे असं पाऊस आहे. तर चला आपण पण आता फुलं काढूया आणि पटापटना पूजा करून घेऊया. तर मंडळींनो गणपती बाप्पाच्या संध्याकाळची पूजा वगैरे झाली आणि आर्थिक थोड्याच्या वेळाने आपले वाडीतील मंडळी येतील. तत्पूर्वी आपण बोललो चहा पिऊया कारण सुस्ती अजून जायत नाही या. तर काळी चाय आणि त्याचबरोबर दुपारचे इकडे छान असे मोदक असत. तर चला पटापट आपण खाऊया आणि आपल्या भजनाकसुद्धा जाऊचा. तर बघू मग कसं काय त्यांना तुमका मी दाखवीन.
गणपती बाप्पा
मंगला पदकं पजलेशा जय देव जय देवी महिषासुरवदनी ईश्वर वरदे तारक संजीवनी जय धन्वरिंद चारण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आनंदन आनंद पूजन भावे वाळीन मने नमा तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव विद्या तमेव तमेव सर्व मम देवते कायेन वाचा मनेत्मना वा बुद्धात्मना वा करोमि यज्ञं समर्पयामि नारायणाची समर्पयामि केशव राम नारायण कृष्णदामोदर वासुदेव श्रीधर माधव पिता वल्लभ जानकी नायकम राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया सर्वदा योग तुझा करावा तुझे कारणी देव माझा पडावा भेटू नको गुणवंता अनंता रघुनायका मा गणेश आता जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा। मित्रांनो आपण आता ना काय माहिती आपल्या मंचे गावच्या ना धनगरवाडी दिला आणि आजचा आपला या पहिला भोजन असणारा तर सुरुवात तर करूया आपल्या गणपती बाप्पाच्या या चतुर्दशी आपल्या सणानिमित्त भजनाची। तर मित्रांनो घर पूर्णपणे रिनोव्हेशन केलं नाही आपण काय माहीत आहे इकडे बघता असे घराची मांडणी बघतात तर जुन्या पद्धतीची असा तर पूर्णपणे वरती बघता असं लाकडाचं काम केलेलं असं आज पहिल्यांदा चालू नाही या कुंदेनु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रामृता या विणावर दंडमंडित करा या विणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांडित शंकर प्रभुतीवीर देवे सदा वंदिता सरस्वती भगवती
भगवती भगवती निशेष जाड्या पहा निशेष जाड्या पहा निशेष जाड्या पहा निशेष जाड्या स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी